मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी मुंबई लोकल. याच लोकलमध्ये दररोज प्रवासी सातत्याने हजारो आणि लाखोंच्या संख्येने प्रवास करत असतात. कुणी आपल्या ऑफिसला जातंय, कुणी आपल्या पर्सनल कामामुळे जातंय. पण जे काही असेल, या सगळ्या प्रवाशांमध्ये 2 असे जण आहेत, ज्यांची नजरानजर होते. प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर. दोघांचंही प्रेम जडतं का? ओ वेट! प्रथमेशचं प्रेम जडतं ॲक्चुअली ज्ञानदावरती. आणि मग काय? हा पठ्ठ्या जातो तिला प्रपोज करायला. पुढे असं काहीतरी घडतं, की ज्याने तुम्ही सुद्धा हादरून जाल. ही कथा आहे मुंबई लोकल या चित्रपटाची, जो नुकताच रिलीज झालाय थिएटर्समध्ये. या चित्रपटामध्ये नक्की तो तिला प्रपोज करतो का? तिचंही त्याच्यावरती प्रेम असतं का? आणि नक्की शेवटी क्लायमॅक्समध्ये काय दाखवलंय राव, हे सगळं काही आपल्याला बघता येणार आहे या चित्रपटामध्ये. जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मला मुंबई लोकल हा चित्रपट कसा वाटलाय ते. आता प्लॉट आपण सगळ्यांनी जाणून घेतलाय ना, पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल पटापट चर्चा करूया. सगळ्यात पहिली गोष्ट कास्टिंग. या चित्रपटामध्ये सगळ्यांनी चोख काम केलंय, पण त्यातल्या त्यात मनमीत प्रेम, वनिता खरात, पृथ्वी प्रताप, संजय कुलकर्णी आणि प्रथमेश परब या सगळ्यांनी अतिशय सुंदर असं काम केलंय. इनफॅक्ट त्यांच्या वाट्याला जे काही आलंय त्यांनी ते इतक्या सुंदररित्या मोठ्या पडद्यावरती उतरवलंय, की तुम्ही सगळेजण त्यांच्या त्यांच्या कॅरेक्टरसोबत रिलेट नक्कीच करू शकाल. पुढचा प्लस पॉइंट आहे मनमीत प्रेम. या पठ्ठ्याने संपूर्ण चित्रपटामध्ये ॲक्चुअली एका विशिष्ट कॅरेक्टरला प्ले केलाय. मी फार काही सांगणार नाही, अगेन ते स्पॉइलर्स होतील. हा नक्कीच तुम्हाला हसवण्यामध्ये यशस्वी होतो. पुढचा प्लस पॉइंट आहे या चित्रपटाचे स्पेशल 2 सीन्स, ज्याला मी स्पेशल मेन्शन देईन. एक असा सीन आहे जिथे आई आपल्या मुलाशी काहीतरी बोलते, पण एका बंद खोलीमध्ये, एका अत्यंत विचित्र अवस्थेमध्ये. नक्की ते काय आहे, कुठे आहे, कसं आहे, ते त्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल. पण तो जो सीन लिहिलाय ना लेखकाने, तो तुमच्या अगदी हृदयाला स्पर्श करणारा सीन असेल. कारण इमोशनल डेप्थ काय असते ना, ती त्या सीनमधनं तुम्हाला सगळ्यांना जाणवेल. काही जण असतात इमोशनली अनअवेलेबल, ज्यांना काहीच फील होत नाही, काही जरी पाहिलं तरी. पण असतात काही लोकं माझ्यासारखी इमोशनल, ज्यांना इमोशनल डेप्थ काय असते त्या गोष्टी कळतात आणि त्याच्याचमुळे या पर्टिक्युलर सीनच्या मी प्रेमात पडले. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आणि पटकथा ज्यांनी लिहिली आहे म्हणजेच अभिजित बोंबले, यांना याचं श्रेय जायला पाहिजे असं मला वाटतं. कारण याचं दिग्दर्शक म्हणून सुद्धा काही ठिकाणी जेन्युइनली त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि पर्टिक्युलर या सीनबद्दल मी बोलतेय, तर त्यांचं नक्कीच कौतुक व्हायला पाहिजे. आणखीन एक शेवटचा सीन आहे या चित्रपटाचा क्लायमॅक्स, जो अजून एकदा तुम्हाला नक्कीच हळवं करून जाईल. अ, म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहे तो क्लायमॅक्स. पण तो क्लायमॅक्स बघताना मला या चित्रपटाची आठवण झाली होती. सो मी फार काही नाही बोलणार, स्पॉयलर्स नाही देणार. पुढचा प्लस पॉइंट आहे, हा चित्रपट फक्त पावणे 2 तासांचा आहे. त्याच्यामुळे फार जास्त रटाळवाणा वगैरे नाही वाटत तुम्हाला. पुढचा प्लस पॉइंट आहे वनिता खरात. यार, या अभिनेत्रीचं काय करावं हे मला समजत नाही. ही इतकी कमालीची अभिनेत्री, की या चित्रपटामध्ये तिला पाहताना ना तुम्हाला तिच्या कानाखाली द्याव्याशा वाटतील. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात ती बेबी आत्या असते बघा. म्हणजे खूप जुन्या काळातल्या ज्या आत्या टिपिकल होत्या ना, अशा क्रूर अशा प्रकारच्या. तर तशा पद्धतीचं तिचं कॅरेक्टर आहे. नक्कीच आणखीन एक वेगळी शेड क्लायमॅक्समध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पण ज्या पद्धतीने वनिता खरातने तिचं कॅरेक्टर प्ले केलंय ना, तिच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण निगेटिव्ह शेड प्ले करताना ना खूप जास्त ओव्हर एक्झॅजरेट तर नाही करत आहे ना. याची एक भीती असते, तारेवरची कसरत असते. पण यार, तिने कमालीचं रिलेटेबल आणि रिअलिस्टिक अप्रोच ठेवत तिचं पात्र साकारलंय आणि त्यासाठी तिचा रिसर्च आपल्या सगळ्यांना लिटरली कळतो. प्रत्येक अभिनेता जो ज्यावेळेला त्याचं पात्र साकारत असतो ना, त्याने स्वतः त्या पात्रासाठी केलेला रिसर्च असतो आणि तो अशा वेळेला आपल्या सगळ्यांना दिसतो आणि त्याच्याचमुळे खूप रिस्पेक्टफुली मला तिचं कौतुक करावसं वाटतंय वनिता खरातचं. आता हे सगळे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स होते या चित्रपटाचे. आता वळूया निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सकडे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे, संपूर्ण चित्रपटामध्ये ना, जरी हा पावणे 2 तासांचा असला तरी पण हा चित्रपट अजून खूप काही करू शकला असता पोटेन्शियली. पण काही ठिकाणी हा चित्रपट सपशेलपणे आपटतो. कारण का काय झालंय, मित्रांचे जे सिक्वेन्सेस आहेत ते खूप रिपिटेटिव्ह आपल्याला जाणवतात. त्यांची जी डायलॉग्स एक्सचेंज चालू आहेत ते आपल्याला असं वाटतं, की ओके, आता यांच्याकडे बोलायला दुसरं काहीच नाही. पण मित्र ज्या पद्धतीने बोलतात, हे करतात, ते थोडंसं आणखीन जास्त ते संवाद फुलवू शकले असते असं मला वाटलं. पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे, या चित्रपटामध्ये ना तब्बल 3 गाणी आहेत आणि ते टोटली अननेसेसरी आपल्याला वाटतात. म्हणजे तीनही गाणी कथानकाला पुढे नेतच नाहीये. मराठीमध्ये हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, की जेव्हाही कुठचं गाणं ते टाकतात ना चित्रपटामध्ये, तेव्हा ते असंच जबरदस्ती मध्येच असं चिकटवलंय ठिगळासारखं असं आपल्याला ते जाणवतं. कथानकाला पुढे नेलं पाहिजे, कथानकाला मदत होईल अशा काहीतरी इमोशनल डेप्थ किंवा काय म्हणूया, म्हणजे एक रोमॅन्टिक जेस्चर्स या सगळ्या गोष्टींमधून पण ते कथानक फक्त पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. ते नाही होत आणि त्याच्याचमुळे एखादं गाणं कमी करून ज्ञानदा आणि प्रथमेश या दोघांमधले अजून काही सीन्स आपण वाढवू शकलो असतो असं मला वाटतं. कारण मेन कॅरेक्टर्स
ते दोघे आहेत आणि तरीसुद्धा मला असं वाटतं, की त्यांना थोडासा टाईम स्पेस हा कमी दिला गेलाय. तो अजून जास्त असायला पाहिजे होता. म्हणजे क्लायमॅक्स अजून जास्त हार्ड हिटिंग आपल्या सगळ्यांना वाटू शकला असता. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो लक्षपूर्वक मला मांडायचा आहे सगळ्यांसमोर. डिटेलिंग हा शब्द फार महत्त्वाचा आहे. निरीक्षणं फार महत्त्वाची असतात आयुष्यामध्ये. या चित्रपटामध्ये ना सगळ्यांनी चोखपणे काम केलं असेल, म्हणजे डिरेक्टर असेल, रायटर असेल, म्युझिकवाला असेल, सगळ्यांनी. पण काय होतं, एखाद्या जरी माणसाने चुकीचं काम केलं ना, की त्याचा थेट परिणाम बाकीच्या 99 लोकांवरती होतो, ज्यांनी खूप जिद्दीने काम केलेलं असतं. आता डिटेलिंगबद्दल यासाठी मी बोलते, कारण का सेट डिझायनिंग इतकं बंडल केलेलं आहे, म्हणजे 2 ते 3 ठिकाणी, की मी तुम्हाला कायच बोलू. आता बघा, एक सीन आहे. 2000-2004 च्या काळातली ही कथानक आपल्याला सगळ्यांना जाणवतंय. तर एक सीन आहे जिथे यांना नायगावचा बाजार दाखवायचा आहे. हे कधी बाजारात जातात पण का नाही रेकी करायला, मला हा प्रश्न पडतो. कारण ना बाजारच्या नावाखाली फक्त 3 ते 4 स्टॉल, इकडनं 2 स्टॉल, इकडनं 2 स्टॉल असे दाखवलेले आहेत. बांगड्या वगैरे 2-4 अशा आडव्या त्या लाईनमध्ये लावल्यात. इकडे फुलांचे पण 2-4 हार आणि दॅट्स इट, छोटा झाला यांचा बाजार. आणि संवादांमध्ये कसं सांगितलंय, की नायगावचा सगळ्यात मोठा बाजार इथेच भरतो. सगळेजण नायगावचे इथेच येतात रविवारी, म्हणजे दर या दिवशी. तर ते ना ज्यावेळेला तुम्ही डिटेलिंग मिस आउट करतात ना, म्हणजे तिथे लिटरली मालिकाचा स्तर वाटू लागतो. चित्रपट चांगला जात असतो. मध्येच हा एक सीन आल्यानंतर ते सेट डिझाइन ते सगळं इतकं पुअरली डिझाइन केलेलं आहे ना, मग तिथे परत आपल्याला असं हिरमोड होणं, आपल्याला असं वाटू लागतं, की यार ओके, म्हणजे आपण परत मालिका बघायला लागलोय का आता? सो असं. तर मला असं वाटतं, की ना सेट डिझायनिंग, प्रोडक्शनमध्ये काम करणारे हे जितके पण लोकं आहेत ना, यांनी थोडीशी रेकी करायला पाहिजे, रिसर्च करायला पाहिजे, की ॲक्चुअली बाजार कसा असतो. आता सजना हा चित्रपट रिसेंट रिलीज झाला होता. त्याच्यामधला तुम्ही बाजार बघा, तुम्हाला माझ्या सगळ्या तक्रारींची उत्तरं तिथे मिळतील. बरं, त्या डिटेलिंगबद्दल पुढचं एक उदाहरण मी देते. मी जाणून-बुजून सगळे मुद्देसूद अगदी सगळे डिटेलिंगची गोष्टी मांडते, जेणेकरून तुम्हाला कळेल एक्झॅक्टली मला काय म्हणायचंय. आता मराठीमध्ये ना अजून एक मोठा प्रॉब्लेम असा आहे, जेव्हाही कोणी असं कुठेतरी ट्रॅव्हल करताना दिसतोय, बस स्टॉपवरचा सीन असेल कुठलाही आणि त्यांच्याकडे बॅग असते बघा, ती एक व्हील्सवाली किंवा कुठलीही बॅग. ती इतकी रिकामी असते आणि त्याच्यात काहीच नसतं भरलेलं. पण ॲक्ट असे करतील, की ओके, ही आता उचलायची. ओके, लाइक धिस. सो इतकं नकली जाणवतं ना त्या सगळ्या गोष्टी, की भरा ना त्याच्यामध्ये 4-5 दगड-धोंडे भरा, थोडं वजन येऊ द्या, थोडासा भार पडू द्या. त्याने व्हॉईस मॉड्युलेशन्स होतील. एखादी जड वस्तू उचलतानाचा डायलॉग जर मी देते, तर माझा आवाज सुद्धा तसा बदलेल. तसं काहीच नाही. तो इतका नकलीपणाने लगेच कळतं, की सगळे ॲक्टिंग करतायत. तसं नाहीच ना वाटायला पाहिजे. तुमचे पात्र हे अ, म्हणजे ॲक्टिंग करताय हे जाणवायलाच नाही पाहिजे मोठ्या पडद्यावरती. हेच तर तुमचं यश असतं ना सगळ्यांचं. डिटेलिंग इतकी मिसिंग आहे ना या चित्रपटामध्ये. एक सिक्वेन्स आहे जिथे एक मॅनेजर प्रथमेश परबला बॉक्सेस देतोय. ते बॉक्सेस पूर्ण रिकामे आपल्याला क्लिअरली कळतंय. पण ते अशी ॲक्टिंग वगैरे करतायत ना तेच. का नाही त्याच्यामध्ये तुम्ही काही जड वस्तू टाकत आहे, थोडं रिअलिस्टिक बनू द्या ना. होऊ द्या 10, 15, 20 रिटेक होऊ द्या. काही फरक पडत नाही त्या गोष्टींनी. पण किमान ते रिअलिस्टिक तरी वाटेल रे. बरं हे तेच चहाचा कप असू द्या, तो पण रिकामा असतो. कधी पण कुठच्याही मराठी चित्रपटामध्ये तुम्ही बघा. मार्क माय वर्ड्स. हे निरीक्षणं फार गरजेची असतात. ही रेकी फार गरजेची असते. पुढचं एक डिटेलिंगचा अजून एक तक्रार अशी आहे, की आता ना झुंबरचे बॉक्सेस हा डिलिव्हर करतोय. सगळे बॉक्सेस एकाच साइजचे का बरं आहेत? सगळे झुंबर एकाच साइजचे का बरं आहेत? तुम्ही झुंबरच्या दुकानात गेलेत का कधी? किंवा झुंबर ऑर्डर करताना पण तुम्ही कधी पाहिलंय का तिथे काय प्रश्न विचारले जातात? बेसिक प्रश्न. गेल्या-गेल्या दुकानातच असं विचारलं जातं, की ओके तुम्हाला कुठली साईज हवी आहे? कुठे लावायचंय झुंबर? मंदिरात लावायचंय, घराच्या हॉलमध्ये लावायचंय, रूममध्ये लावायचंय, मोठ्या बँक्वेट हॉलमध्ये लावायचंय, की एखाद्या रिसेप्शनच्या स्टेजवरती लावायचंय, जिथे कोणाचं तरी लग्नाचं रिसेप्शन आहे. का एंट्री पॅसेजला लावायचंय, कुठे लावायचं? त्यावरून त्याची साईज ठरेल ना. सगळे झुंबर एकाच साइजचे का बरं दाखवलेले आहेत? काही बॉक्स मोठे दाखवा, काही बॉक्स छोटे दाखवा. या इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, पण ह्या सांगायची वेळ येते ह्याचंच दुर्दैव. हे मी का सांगतेय माहितीये का? कारण का ना कुठचंही झुंबर ऑर्डर करताना किंवा ऑनलाईन सुद्धा जर तुम्ही ऑर्डर करताय, तर 8 बल्बचं झुंबर, 12 बल्बचं, 32 बल्बचं झुंबर. तर त्या हिशोबाने त्याची साईज बदलते यार. म्हणजे या खूप बेसिक गोष्टी आहेत. सगळे झुंबर एकाच साइजचे, सगळे बॉक्सेस तेच बॉक्सेस परत इकडे उचलून इकडे दाखवले जातात या पर्टिक्युलर सीनमध्ये. ते आय थिंक हे ना आळशी काम आपल्याला ह्याच्यामधनं जस्ट दिसतं आणि मग तो लेझीनेस ना बोचतो रे डोळ्यांना. लिटरली बोचतो 2025 मध्ये. पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे आता एक ड्रीम सिक्वेन्स आहे जिथे ज्ञानदा काहीतरी बोलतीये. ज्ञानदाचा हा पहिला चित्रपट आहे त्याच्यामुळे फार जास्त आपण हार्शली तिला क्रिटिसाइज नाही करू शकत किंवा खूप जास्त तिला जज नाही करू शकत. पण त्यातल्या त्यात खूप जास्त स्कोप होता या एका ड्रीम सिक्वेन्समध्ये ज्ञानदाला वेगळ्या पद्धतीने परफॉर्म करायचा. मला तिचं काम त्या पर्टिक्युलर ड्रीम सिक्वेन्समध्ये नाही कन्व्हिन्सिंग वाटलं. हॅव्हिंग सेड दॅट काही ठिकाणी जिथे ती बोलत नाहीये किंवा जिथे ती शांत दुरून बघतीये प्रथमेशला, तिथे तिच्या डोळ्यांच्या हालचाली या सगळ्या गोष्टी खूप सुंदररित्या टिपण्यात डिरेक्टर यशस्वी झालेला नक्कीच आहे. त्याचं श्रेय नक्कीच तिला सुद्धा द्यायला हवं. पण तो पर्टिक्युलर ड्रीम सिक्वेन्स अख्ख्या चित्रपटामध्ये फार महत्त्वाचा होता आणि तिथे मला ती इतकी कन्व्हिन्सिंग नाही वाटली.
ओव्हरऑल जाता मी असं म्हणेन, की प्रयत्न वेगळा आहे, प्रयत्न चांगला आहे आणि चांगल्या सिनेमांना आपण सगळ्यांनी नक्कीच प्रोत्साहन द्यायला पाहिजे. क्रिटिसाइज करूया, काही करूया, पण जर का चांगले प्लॉट्स येत असतील आपल्या सगळ्यांसमोर, तर नक्कीच त्या सगळ्या चित्रपटांना आपण सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं. हा चित्रपट जेन्युइनली मी तुम्हाला मगाशी जे 2 पर्टिक्युलर सीन सांगितले, तिथे तुम्हाला नक्कीच हळवा करून जाईल आणि शेवटी जेन्युइनली म्हणजे माझे डोळे पाणावलेले होते आणि टोटली अनप्रेडिक्टेबल क्लायमॅक्स आहे. मी या चित्रपटाला देईन 3.5 स्टार्स आउट ऑफ 5. मला हा चित्रपट आवडलाय. एवढं सगळं हो, एवढे सगळे निगेटिव्ह पॉइंट यासाठी मी तळमळीने मांडत असते, की या चुका प्रत्येक चित्रपटामध्ये सातत्याने आपण पाहत आलोय, तर त्या होऊ नये म्हणून बस. बाकी इतकंच. वनिता खरातचं परत एकदा खूप-खूप कौतुक सिटी लाईट्सच्या टीमकडनं. यू आर अमेझिंग वनिता. बाकी तुम्हा सगळ्यांना मुंबई लोकल या चित्रपटाबद्दल काय वाटतं ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या आणि चांगल्या मराठी चित्रपटांना सपोर्ट करत राहूया. पीस आउट.